आज OPDमध्ये एक 29 इयर्सची फिमेल पेशंट ॲक्ने स्कार्सच्या ट्रीटमेंटसाठी आली होती. ती सांगत होती की तिच्या ॲक्ने स्कार्समुळे तिचे लग्न ठरत नाही आहे. या कारणामुळे ती मेंटलीसुद्धा डिप्रेस्ड होती. मी तिला प्रॉपर कन्सल्टेशन केले की ॲक्ने स्कार्सची ट्रीटमेंट ही मल्टीफोकल असते, ज्यामध्ये आपल्याला सब्सिजन, मायक्रो नीडलिंग आणि CO2 फ्रॅक्शनल लेझर याचा उपयोग करावा लागतो. त्यामुळेच ॲक्ने स्कार्स नेमकं का होतात हे आपण आज माहिती करून घेऊया. नंबर 1, ॲक्ने असताना जर तुम्ही चेहऱ्याला वारंवार स्पर्श करत असाल तर ॲक्ने रप्चर होण्याची शक्यता असते, ज्यामुळे तेथे स्कार फॉर्मेशन होते. त्यामुळे वारंवार चेहऱ्याला स्पर्श करणं टाळा. नंबर 2, सिव्हिअर इन्फ्लेमेटरी ॲक्ने जसं की सिस्टिक आणि नोड्युलर ॲक्ने हे खूप जास्त डीप सिटेड आणि पेनफुल असतात. घरगुती उपाय करून अशा प्रकारचे ॲक्ने जात नाहीत. त्यामुळे लवकरात लवकर तुमच्या डर्मेटॉलॉजिस्टकडून ट्रीटमेंट करून घ्या. तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे जेनेटिक टेंडन्सी. बऱ्याच लोकांना ॲक्ने कमी प्रमाणात असताना देखील ॲक्ने स्कार फॉर्मेशन होण्याची टेंडन्सी असते. चौथं महत्त्वाचं कारण म्हणजे सन एक्सपोजर. सन एक्सपोजरमुळे ॲक्ने हिलिंग लवकर होत नाही. पाचवं महत्त्वाचं कारण म्हणजे मनाने चुकीचे स्टिरॉइडल क्रीम्सचा वापर करणे. त्यामुळे चेहऱ्यावर आणखी जास्त प्रमाणात ॲक्ने तयार होतात आणि ते ॲक्ने स्कार प्रोडक्शन करतात.